they are saying the BJP government 1 crore dummy votes planted in Maharashtra. Regarding matters, what are you saying? No, Rahul Gandhi is saying that only how many voters he is saying? 1 crore. Yes, dummy vote plant 1 crore in Maharashtra, BJP government. No, BJP government, but the BJP government, no, this is Mahayuti government. BJP, Shiv Sena and Rashtravadi Congress, RPI, we were put together. And in the assembly election, we got clear majority, and therefore BJP win near about 132 seats. Eknath Shinde win 57 seats, and Ajit Dada win 41 seats, and RPI 0 seats. So इसलिए ये हमारी सरकार को आई है, इसलिए चलो मनोज जरांगे पाटलाचं आरक्षण 5 दिवस सुरू उपोषण 5 दिवस सुरू होतं साहेब माझा एकच प्रश्न शेवटचा साहेब माझा शेवटचा प्रश्न आहे आठवले साहब पंजाब में भयानक बाढ़ आई हुई है और इसमें आपके पक्ष की तरफ से वहाँ क्या मदद पहुँचाई जाएगी या पहुँचाएगी? मेरा पक्ष वहाँ है, मेरा पक्ष पंजाब में मेरा यूनिट है, वहाँ वो मदद कर रहा है और पंजाब में बहुत बड़ी बाढ़ आई है, बहुत सारा नुकसान वहाँ हुआ है, कई लोगों की मृत्यु भी हुई है, कई जो फसल है फसल भी पूरी बर्बाद हो चुकी है। जरूर मतलब वहाँ पंजाब में जो आम आदमी पार्टी की सरकार है उन्हें भी ज्यादा ध्यान देना चाहिए और माननीय प्रधानमंत्री जी ने बाढ़ इलाके का दौरा भी किया है और भारत सरकार की तरफ से जो NDRF है वो जहाँ जहाँ ऐसा घटना घटती है वहाँ NDRF जाती है और लोगों को मदद करने का प्रयत्न होता है। भारत सरकार की तरफ से जरूर पंजाब के लिए कोई मदद की जाएगी। वो आम आदमी पार्टी की सरकार है इसीलिए मदद नहीं पहुँचाई जाएगी ऐसा बिल्कुल नहीं है। हम भारत सरकार जरूर इसके बारे में संवेदना व्यक्त करती है और पूरी मदद पंजाब को करने का हमारा प्रयत्न है। जिल्हा आहे ते संघटनात्मक परिस्थिती काय बांधणी काय कारण तुमचे जे पहिले अध्यक्ष होते जिल्हाध्यक्ष ते आता या सोडून गेले ते राष्ट्रवादी आता गेलेले खिळखिळीत आता संघटना अध्यक्ष नाही त्यांचा मला फोन आला होता की नाही पूर्वी तर आमचा एक अध्यक्ष होता सध्या 2 अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्षाचा फोन आला होता मी काही गेलो नाही म्हणून पण आता ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत म्हणजे मला वाटतं अजितदादांच्याच राष्ट्रवादी गेलेले आहेत म्हणजे माहितीमध्येच आहे त्यामुळं ते काय तिथे गेले असं नाही आहे पण त्याचं म्हणणं नाही जिल्हाध्यक्ष हजर नाही म्हणणं आहे मी काही गेलेलो नाही माझा मुलगा गेलेला आहे त्याला सांगितलंय की तुला पक्षात काम करायचं असेल तर मुलालाही परत आण आणि मुलाला परत आणून तुला पुन्हा तयारी आहे आमचा कार्यकर्ता आहे साहेब दलित नम्र विनंती आहे की आपण आत्महत्या करू नये। देशाचं भविष्य अत्यंत चांगलं आहे, तुमचं भविष्य अत्यंत चांगलं आहे आणि आमचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये यासाठी विदर्भामध्येच मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आणि काही मराठवाड्यामध्ये तर त्या होऊ नये त्यासाठी मी अगोदरही म्हणालो की विदर्भाचा विकास होणं आवश्यक आहे। तिथं डॅम मोठे झाले पाहिजे, उद्योगिक आले पाहिजे आणि शेतकऱ्यांना जो साईड बिझनेस आहे कुक्कुटपालनाचा बिझनेस आहे, डेअरीचा बिझनेस आहे तो त्यांच्यासाठी तो प्रयत्न झाला पाहिजे आणि मला वाटतं की बँकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे त्यामुळं आत्महत्या थांबतील असं मला वाटतं। सर तुम्ही आजही बुलढाणा जिल्ह्यात दररोज आत्महत्या शेतकऱ्यांच्या गोष्ट खरी आहे की बुलढाणामध्ये किंवा या अमरावती रिजनमध्ये आत्महत्या जास्त झालेल्या आहे आणि आता मी शेगावमध्ये होतो त्या ठिकाणी एका पवार नावाच्या व्यक्तीने जलसमाधी घेतली। रोडचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू होतं आणि नदीच्या कडेला ते आंदोलन चालू असताना त्यांनी त्यामध्ये उडी टाकून त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याप्रमाणे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या होऊ नये असा आपला प्रयत्न नक्कीच आहे आणि मला परवा कुणीतरी मला सांगितलं की कुणी तशी आत्महत्या करू नये आणि आत्महत्या करण्याच्या अगोदर त्यांनी सरकारला किंवा जिल्हा प्रशासनाला सांगावं की मी पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 10 दिवसांनी मी आत्महत्या करणार आहे तर माझा विषय हा तुम्ही मार्गी लावा तर ती प्रशासनाला संधी दिली पाहिजे। जाहिरातीवर खर्च करण्यात आला मुख्यमंत्र्यांची जाहिरात होती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 40 ते 50 कोटी रुपये जे आहेत
एवढ्याची जाहिरात काल एका दिवसात खर्च करण्यात आला. त्याच्यामुळे आता संजय राऊतांना त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. हा पैसा जनतेचा आहे आणि त्याची प्रतिमा सुधारण्यासाठी हा खर्च करण्यात आला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांतून डावलण्यात आला अशी टीका जी आहे संजय राऊतांनी केली. संजय राऊत जे आहे ते भांडणं लावण्यामध्ये एक्सपर्ट आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी त्यांना ठेवलेलं आहे. त्यामुळं जाहिरातीवर एवढा पैसा खर्च एवढा पैसा नसेल. एवढे पैसे कुठं असणार जाहिरातीचे. त्यामुळे प्रत्येकाला जाहिरात करण्याचा अधिकार आहे. एकनाथ शिंदे हे सुद्धा जाहिरात करत होते. आता ते करतायत. अजितदादा हे करतायत. त्यामुळं मला असं वाटतं की संजय राऊत जे म्हणतात त्यामध्ये सत्य नाही आणि एवढे पैसे त्या जाहिरातीवर खर्च केले असं अजिबात नाही. हे मराठा समाजाच्या आरक्षणाचं श्रेय फक्त देवेंद्र फडणवीस घेऊन राहिले. एकनाथ शिंदे आणि अजितदादाला ते मिळू देत नाही. शासनाची जाहिरात आहे का हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा? हे जे श्रेय आहे सरकारला श्रेय आहे. मुख्यमंत्री आहेतच आहे. शासनाची जाहिरात नाही. आणि अजितदादा पवार आणि आमचाही संबंध आहे. त्यामुळं पक्षाने दिली ना. की मुख्यमंत्र्यांनी जर त्या लोकांनी जर अशा काही लावल्या असतील तर एकनाथ शिंदे लावतील. त्यामध्ये अर्थव्यवस्था जर बळकट तर आजही बुलढाणा जिल्ह्यात दररोज आत्महत्या येत असतात. परंतु मराठे जेव्हा मुंबईला आले तेव्हा लालबागच्या राजानं अन्नछत्र बंद केलं. तुम्हाला योग्य वाटते का? काय बोलले? मराठे जेव्हा मुंबईला आले तेव्हा लालबागच्या राजाने अन्नछत्र बंद केलं. त्यांना अन्न मिळू दिलं नाही. तुम्हाला योग्य वाटते का? त्याच्याबद्दल काही मला माहिती नाही आहे. पण आता अन्नक्षेत्र बंद केलं असेल तर ते पण बरोबर नाही. अन्नक्षेत्र रोज चालू असेल तर ते मराठा समाजाचे लोक मुंबईमध्ये आले म्हणून ते बंद करण्याचा प्रश्न येत नाही. रोज त्यांचं जेवढ्या लोकांना अन्न देण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे. उलट मराठा बाहेरून आलेल्या लोकांना जर अन्नदान मिळालं तर अजून त्यांना जास्त पुण्य मिळेल. त्यामुळं मला असं वाटतं की जो आपला लालबागचा राजा जो आहे त्याचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात उत्पादन म्हणजे त्यांना जे डोनेशन त्यामध्ये पैसे मिळतो त्याच्यातूनच हे सगळं जेवण करतात. तर असं बंद केलं असेल तर ते बरोबर नाही आहे. हा लालबागच्या राजावर अन्याय ठरेल असं मला वाटतं. साहेब मंत्रीपद दिलं की आटोपलं का मग? ते कार्यकर्त्यांचं काय साहेब? नाही आटोपलं म्हणजे असं आम्ही म्हणत नाही. आम्हाला इकडेही मिळालं पाहिजे आमची मागणी आहे. मला मंत्रिपद मिळालं त्याच्यामध्ये माझे कार्यकर्ते खुश आहेत आणि अनेक कार्यकर्त्यांची साहेब आणि कार्यकर्त्यांना मिळालं पाहिजे. पण अजून महायुतीकडून काही मिळत नाहीये. पण महायुतीच्या आपल्या आता ज्या वेळेला आता इलेक्शन नंतर महामंडळ होती त्याच्यामध्ये आरपीआयला 2 तरी अध्यक्षपदं मिळाली पाहिजेत अशी चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी केलेली आहे. परवा त्यांना भेटलो त्यांच्या वर्षा बंगल्यावर आणि पूर्वीपासून आमची मागणी अशी आहे की एक मंत्रिपद बाकी आहे ते मला वाटतं आमच्यासाठी ठेवलेलं असावं. त्यामुळे ते आम्हाला मिळावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. पण साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या अनेक राखीव होतील भविष्यात. तर अशा परिस्थितीमध्ये अनेक कार्यकर्ते इच्छुक असतात पण ते केवळ तुम्हाला मंत्रिपद मिळाल्यामुळे वंचित असतात. नाही वंचितचा विषय नाही. वंचित ज्यावेळेला आता मी सांगितलं की आता बऱ्याच दिवसानंतर या स्थानिक स्वराज्य संस्था येत आहेत. त्यामुळे ज्यांची लढण्याची ताकद आहे जो लढू इच्छितो त्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि तशी महायुतीच्या नेत्यांसोबत आपली चर्चा झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला आम्ही रिपब्लिकन पक्ष आमच्या सोबत आहे. जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी जागा आम्हाला मिळतील. फायदा होणार नाही. हा फसवा जी आर आहे. नाही बाळासाहेब आंबेडकर म्हणतात प्रत्येकाला म्हणण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाला फारसा फायदा होणार ते म्हणाले. कारण अलीकडे काय नोकऱ्याच ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्याच कमी होत आहे. त्यामुळं आपण ज्या वेळेला भरती होईल त्या वेळेला त्याचा फायदा नक्की होतो. त्यामुळं त्याला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. नाही आपण महापालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढणारा पूर्ण राज्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये किती टक्के जागा आपण मागितलेल्या? टक्केचा विषय नाही. आता ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते जिथं निवडून येण्यासारखे असतील अशा जागाच आम्ही मागणार आहोत. टक्केचा विषय नाही. टक्क्यांनी असा विषय म्हणजे आमचा निर्धार आहे पक्का.
आमचा निर्धार आहे पक्का, कारण आम्हाला माहित आहे आम्हाला मिळणार आहे आमचा टक्का, त्यामुळे आम्हाला टक्का आमचा मिळणार आहे. किती टक्का वगैरे असं काही सांगून चालणार नाही. जिथं आमचे उमेदवार असतील काही जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला, नगरपालिका, महापालिकेला, त्या ठिकाणी आम्ही जागा मागू. आम्ही महायुतीला अडचणीत आणणार नाही. पण रिपब्लिकन पक्ष सोबत आहे, महायुतीने थोडं जर लक्षात ठेवावं. तीन मोठे मित्र तर एकत्र आलेलेच आहेत, पण चौथा मित्र जो रिपब्लिकन पक्ष आहे हा महायुतीसोबत आहे आणि तो अत्यंत प्रामाणिकपणानं तो महायुतीसोबत आहे, देशामध्ये इंडिया सोबत आहे. आणि माझा पक्ष सध्या 2 राज्यामध्ये, मी दिल्लीला मंत्री झाल्यामुळं नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत, तिथं आम्हाला गन्ना किसानी सिम्बॉल मिळालेला आहे. मणिपूरमध्ये माझा पक्ष रिकग्नाइज झालेला आहे, तिथं आमच्या पक्षाला गन्ना किसान सिम्बॉल मिळालेला आहे. अजून 2 राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय इलेक्शन कमिशनच्या यादीमध्ये आमचा पक्ष येणार आहे. त्यामुळं माझा प्रयत्न आहे देशाच्या सर्व अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दीव दमण, पांडेचेरी, चंदीगड असेल किंवा सर्व 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या आरपीआयच्या शाखा आहेत. दुसरा कुठलाही गट महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये काही गट आहेत, पण महाराष्ट्राच्या बाहेर फक्त आपला गटच त्या ठिकाणी आहे. त्यामुळं माझा प्रयत्न आहे की रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा सर्व देशामध्ये घेऊन जायचं. आणि नॉर्थ ईस्टमध्ये सर्व ट्रायबलची संख्या आहे, ट्रायबल सुद्धा ते जयभीम म्हणतात, ट्रायबल जयभीम म्हणतात. माझ्या पक्षात आलेला प्रत्येक कार्यकर्ता कुठल्याही जातीचा असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, दलित असो, आदिवासी असो, ते सगळे जयभीम म्हणतात. त्यामुळं मला जयभीमचा नारा देशभर बुलंद करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. कुणावर घाला घालणारा तो अजिबात नाही आहे. तो मराठा समाजाला न्याय देणारा हा GR आहे, ओबीसीवर अन्याय करणारा GR नाही. आरोप करण्यामध्ये काँग्रेसवाले जर प्रत्येक विषयावरती केलं नसतं तर ते बोलले की मराठा समाजावर अन्याय केला, आता निर्णय घेतला तर ते म्हणतात ओबीसीवर अन्याय होतो. तर ओबीसीवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊनच तो GR मान्य केलेला आहे. ज्यांची कुणबी अशी नोंद सापडेल अशाच काही कुटुंबातल्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे, मुलामुलींना. त्यामुळं तो ओबीसीच्या विरोधामध्ये हा GR नाही. आज शेगाव या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा समारोपाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी संजय प्रतापराव जाधव, संजय कुटे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर आपले दिलीप सानंदा जे खामगावचे माजी आमदार आहेत ते उपस्थित होते आणि महायुतीच्या वतीनं तिथे अण्णाभाऊंची जयंतीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर आता तिथे देऊळगावमध्ये एक सभा आरपीआयची आहे आणि बुलढाण्यामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी इथं आलेलो आहे. तर एकतर विदर्भाच्या संबंधामध्ये आपली भूमिका नेहमीच राहिलेली आहे की विदर्भ हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर विदर्भाला जेवढा न्याय मिळायला पाहिजे तेवढा न्याय पूर्वीच्या काळामध्ये मिळाला नाही. पण आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मात्र विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी, विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी, विदर्भातला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, या सर्वांना कामगारांना न्याय देण्यासाठी सातत्यानं अनेक प्रकल्प राबवले जात आहे. आणि विदर्भाचे माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यामुळे विदर्भाला एक चांगला न्याय मिळेल, उत्तम माप मिळेल अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे. एक तर मी अनेक वेळेला मागणी केलेली आहे की विदर्भामध्ये डोंगर, कपाऱ्या किंवा असं जास्त नाही, या ठिकाणी सुपीक अशा पद्धतीची जमीन आहे, जंगलं आहे, पण बाकीची जमीन अत्यंत सुपीक आहे. या जमिनीला जर पाणी मिळालं तर या ठिकाणी अत्यंत चांगलं सोनं आपण त्यामध्ये विकू शकतो. त्यामुळे विदर्भामध्ये घोशीखोरला ज्या पद्धतीनं मोठा प्रोजेक्ट आता इरिगेशनचा उभा राहतो डॅम, तसे अनेक डॅम उभे करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. भारत सरकारच्या वतीनं काही त्यांना मदत हवी असेल त्यासाठी जर माझ्याकडे असे काही प्रस्ताव आले तर नक्की मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडूनही या अशा प्रोजेक्टसाठी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे.
एक तर नद्या जोडण्याचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम काँग्रेसच्या काळामध्ये जर यशस्वी झाला असता तर आज पुरामुळं जी काय अडचण होती आहे ती अडचण कदाचित आली नसती. आपल्या अनेक ठिकाणी मोठी पूर आली महाराष्ट्रामध्ये, अनेक ठिकाणी लोक वाहून गेले, पिकांचं नुकसान झालेलं आहे, घरं पुकडलेली आहे. तर मला असं वाटतं की नद्या जोडण्याच्या कार्यक्रमातून हे नक्की होणार आहे की ज्या नदीला पूर येणार आहे ते पाणी ऑटोमॅटिकली दुसऱ्या नदीमध्ये कसं जाईल अशा पद्धतीचा एक अभ्यास करू. ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो आहे तो पाऊस ते पाणी जे आहे ते त्या नदीमध्ये गेलं पाहिजे. मी अनेक वेळेला खासदारांच्या मिटिंगमध्ये मुंबईमध्ये सांगितलेलं आहे की मुंबई आणि कोकण किनारपट्टीमध्ये भरपूर पाऊस पडतो आणि सगळं पाणी समुद्राला जाऊन मिळतं. तर ते पाणी अडवून ते पाणी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अशा भागाकडे ते पाणी आणलं पाहिजे. तर मला वाटतं त्याचाही सध्या प्रयत्न सुरू आहे. तर विदर्भाचा विकास व्हावा. एक तर मोठी बोलीची जी MIDC आहे तर तिथे सुरुवातीला ज्यावेळेला हा निर्णय घेतला त्यावेळेला ती आशिया खंडातली सर्वात मोठी MIDC होईल असं अनाऊन्स करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या ठिकाणी काही बरेच उद्योग तेवढे मोठे आले नाही. तर नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा प्रयत्न करावा आणि मोठी बोलीचा जो MIDCचा एरिया आहे, बरीच जागा तिथे जमीन आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये MIDC आहे पण त्या ठिकाणी उद्योग आले पाहिजे. MIDC जमीन मोकळी ठेवून चालणार नाही. त्यासाठी नक्की सरकारने प्रयत्न करावा अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाचा निर्णय हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय हा मराठा मुख्यमंत्र्यांना घेता आला नाही. पण ब्राह्मण समाजाचे असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री असताना आमच्या महायुतीच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यामध्ये सुरू आहे. MPSCची एक्झाम असेल तर त्या MPSCच्या एक्झाममध्ये किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी राज्य स्टेटच्या भरती होता त्याच्यामध्ये आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षण ऑलरेडी मराठा समाजाच्या मुलामुलींना मिळत आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मात्र मराठा समाज खळबळून जागा केलेला आहे. याच्या अगोदरी मराठा समाजाचे मोर्चे कुणी नेता नसताना एका जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 लाखाचे मोर्चे निघाले होते 3-4 वर्षापूर्वी आणि त्या ठिकाणी मुली पुढे येऊन त्या फक्त निवेदन वाचायच्या, कोणाचं भाषण नाही किंवा कुणी नेत्यांना नाही. त्यावेळेला सुद्धा मराठा समाज आरक्षणासाठी एकदम एकवटला होता आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी 7-8 वेळेला उपोषण करू त्यांनी मराठा समाज मात्र जागा केलेला आहे. मुंबईमध्ये आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन होतं, 5 दिवस आंदोलन चाललं आणि देवेंद्र फडणवीस सरकारने धाडसी निर्णय घेतलेला आहे. जे हैदराबादचं जे गॅझेट आहे त्या गॅझेटमध्ये जर कुणबी नोंदी असतील तर त्या कुणबी नोंद असणाऱ्या आरक्षणाचा फायदा होणार आहे. ओबीसीवर अन्याय होणार नाही ही भूमिका राज्य सरकारची आहे आणि ओबीसीवर अन्याय होऊ नये ही भूमिका माझी आणि माझ्या पक्षाची आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका माझ्या पक्षाची आहे आणि सर्वात अगोदर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मी केलेली आहे. कारण मी ग्रामीण भागातून आलेलं असल्यामुळं मला माहीत होतं की गावामध्ये श्रीमंत जमीनदार आहेतच आहे, उद्योग टाकणारे जमीनदार उद्योगपती आहेतच आहे. पण ज्यांच्याकडे 5-10 एकर जमीन आहे, पाऊस आला नाही तर त्यांना मुलांचं लग्न करता येत नाही, मुलांचं शिक्षण करता येत नाही. असे अनेक कुटुंब गावामध्ये मराठा समाजामध्ये आहे. त्यामुळे ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा मराठा कुटुंबाला आरक्षण द्या, गरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी मराठा समाजाची आणि मनोज जरांगे पाटील यांची होती आणि आहे आणि त्या मागणीचा विचार करून एक देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं जे महायुतीचं सरकार आहे त्या सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि
त्यामुळं मला असं वाटतं की ओबीसीचं आंदोलन ठिकठिकाणी सुरू आहे. ओबीसी समाजाला एवढं सांगणं आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही आणि जर कोणी कोर्टामध्ये गेलं तर ते टिकणारी नाही आहे. त्यामुळे ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय आहे. ज्यावेळेला व्ही पी सिंग प्रधानमंत्री होते त्यावेळेला व्ही पी सिंग यांनी मंडल कमिशनच्या शिफारशी मान्य केल्या. अनेक दिवसांपासूनची मागणी होती आणि कालेलकर कमिशननी या देशातल्या सगळ्या ओबीसीचा अभ्यास केलेला होता आणि देशामध्ये 52% ओबीसी असावे असा अंदाज त्यांनी वर्तवलेला होता. आता माननीय नरेंद्र मोदी सरकारने अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि जातीच्या आधारावर जनगणना करण्याच्या संबंधातला निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या काळामध्ये मात्र झालं नाही. राहुल गांधी आता मागणी करत होते की बाबा हे ओबीसीचा सेन्सस करा, परंतु राहुल गांधींच्या पक्षाचं सरकार असताना मात्र त्यांना हे करता आलं नाही. त्यांच्या सरकारला महिलांना आरक्षण देता आलं नाही. ते महिलांना 1/3 आरक्षण देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. त्यांना इकॉनॉमिकल सेक्शनला आरक्षण देता आलं नव्हतं. ते आरक्षण नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्यांना जनगणना कधी जातीच्या आधारावर करता आली नाही. त्यांनी तो निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये देशाची इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे. एक तर अमेरिकेला सुद्धा धक्का बसेल अशा पद्धतीची आपली इकॉनॉमी एकदम फास्ट पुढे जात आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून, मेड इन इंडियाच्या माध्यमातून अनेक जे वस्तू आहेत आपल्या देशामध्ये तयार होत आहेत आणि जे अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक प्रगती आपल्या देशाची होते आहे. आता मी ज्या रोडने आलो, पूर्वीच्या वेळेला मी आलो तर सगळे खड्डे असायचे, परंतु आता मी आलो तर हा रोड एकदम चांगला होता. रोड म्हणजे सिंगल रोड होता, पण शेगावरून बुलढाण्याचा रोड आणि अनेक नॅशनल हायवे जे आहेत ते नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले झालेले आहे. त्यामुळं एअरपोर्ट असतील, रेल्वे स्टेशन असतील, नवीन गाड्या असतील, 25 कोटी लोकांना गरीब रेषेच्या वरती आणण्याचा निर्णय असेल, G20 भारताला जे अध्यक्षता तो विषय असेल, किंवा आता माननीय नरेंद्र मोदीजी, जिनपिंग आणि आपले पुतीन या तिघांची भेट जी आहे ती चायनामध्ये झाली आणि त्याचा अमेरिकेला धक्का बसलेला आहे. त्यामुळं भारताची इकॉनॉमी डेड आहे असं म्हणणाऱ्या ट्रम्पना सुद्धा हे म्हणजे ते म्हणतात की आता आम्ही भारत आणि रशियासारखे मित्र गमावतो. तर अमेरिकेबरोबर आपले संबंध चांगले होते, पुढे चांगले राहावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं प्रयत्न करायचा. आणि दुसरा जो विषय आहे तो मत चोरी होते अशा पद्धतीचा आरोप हा राहुल गांधी यांचा आहे. राहुल गांधी सातत्यानं अशा पद्धतीचे अफवा उठवतात. राहुल गांधींच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमान करण्यात आला. त्यामुळे अशा पद्धतीचे जे आरोप आहेत, संविधान बदलणार आहे, आरक्षण जाणार आहे, अशा पद्धतीचे अफवा पसरवून लोकसभेमध्ये त्यांना चांगल्या जागा मिळाल्या. पण आम्ही काय आम्ही भूमिका घेतली नाही की यांनी मतं चोरलेली आहेत, यांनी मतं बोगस घेतलेली आहेत असा आरोप आम्ही काही केलेला नाही आहे. आम्ही हे सांगितलं की संविधानाचा प्रचार यांनी असा काय केला की लोकांच्या मनामध्ये तो ठसून बसला की हे नरेंद्र मोदींचं सरकार आलं तर हे संविधान बदलणार, आरक्षण काढणार अशी भीती लोकांना वाटण्या इतपत त्यांना कमी केलं. आणि आम्ही हेच म्हणालो की या संविधानाच्या प्रचारामुळे आमचं नुकसान झालेलं आहे. आम्ही असं बोललो नाही त्यांनी मतं चोरलेली आहेत म्हणून, त्यांनी बोगस मतदान केलेलं आहे म्हणून. कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार आलं त्यावेळेला आम्ही असं बोललो नाही, तेलंगणामध्ये त्यांचं सरकार आलं त्यावेळेला आम्ही असं बोललो नाही. पण तिथं आम्हाला ज्या जागा महाराष्ट्रात मिळाल्या, संजय गायकवाडांसारखे अत्यंत डॅसिंग नेते निवडून आले बुलढाण्यामध्ये आणि आमच्या 237 जागा निवडून आल्या. त्याच्यावर इलेक्शन कमिशनकडे काय राहुल गांधीचं जात नाही आहे. मग ते उडी कशी आली तर बॅलेट पेपर, आता बॅलेट पेपरवर प्रत्येकाला आपलं नाव टाकण्याचा अधिकार आहे. सगळ्या पक्षाच्या लोकांनी आपलं मतदान वाढवण्याचा त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे
आणि आम्हाला लाडक्या बहिणींचाही फायदा झाला आणि संविधानाचा मुद्दा विधानसभेमध्ये चालला नाही. त्यामुळे आम्हाला प्रचंड अशा पद्धतीने विधानसभेमध्ये मिळालं आणि महाविकास आघाडी ही स्वप्नामध्ये राहिली. त्यांना वाटलं की आम्हाला लोकसभेमध्ये एवढं यश मिळालेलं आहे तर आमचं सरकार येणार, अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये ते होते. पण त्याला मोठी चपराक बसलेली आहे. आणि दुसरा मुद्दा शेवटचा आहे तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आहे. त्यांनी जर ते एकत्र आले तरी मला वाटतं की आपलं काय फारसं नुकसान अजिबात होणार नाही आहे. मुंबई महानगरपालिका महायुतीच्या हातामध्ये येईल. मुंबई महानगरपालिका काल मुख्यमंत्र्यांच्या सोबत एकनाथ शिंदेच्या सोबत मी मुंबईमध्ये इकडे जाणार होतो आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्याशी मी बोललो आणि मुंबई महानगरपालिका आणि जी लोकल बॉडीच्या निवडणुका आहे या महायुतीमधून आपण लढवायच्या आहे असं एकनाथ शिंदे हे बोललेले आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा पुन्हा सांगतायत की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. त्यामुळं मला असं वाटतं की मुंबईची कॉर्पोरेशन आमच्या हातामध्ये येईल. मुंबईमध्ये मराठी मतदारांची संख्या 40% आहे, नॉन मराठी लोकांची संख्या 60% आहे आणि परवा BSC मध्ये झालेल्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन लढले आणि पडले. त्यामुळे ते जरी एकत्र आले तरी त्यांना फारसं यश मिळणार नाही. जिथं मराठी लोकांची संख्या जास्त आहे त्यामधल्या काही जागा त्यांना मिळतील, पण 50-55% मतं जी मराठी आहे ते आम्हाला मिळतील आणि त्यामुळं त्यांच्या एकत्र ते आता नक्की येणार आहेत की नाही काय माहीत नाही. उद्याच्या दसरा मेळाव्याला ते उद्धव ठाकरे जी त्यांना राज ठाकरेंना बोलून त्यांना माहीत नाही आहे. पण ठीक आहे, ते जरी असे सभेला एकत्र आले तरी निवडणुकीमध्ये ते एकत्र येतील असं वाटत नाही आणि आले तरी आमचा फायदाच आहे. कारण हे दोघे एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार आहे आणि महायुतीला त्याचा फायदा होणार आहे.